नमस्कार विद्यार्थी मित्र हो. Today we'll discuss about the point dew point and humidity. But before the dew point and humidity, there is the necessary of the process vaporization and evaporation. What is the difference between the vaporization and evaporation? आता याच्यामध्ये व्हेपोरायझेशन कशाला म्हणतो आणि आपण इव्हॅपोरेशन कशाला म्हणतो? ॲक्च्युली व्हेन वी प्रोव्हाइड द हीट टू द वॉटर and the temperature of the water goes on increasing at 100 degree Celsius and continuously we provide the heat after the 100 degree Celsius. जरी समजा आपण वॉटरला काय केलेलं आहे की वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करू लागलो होतो आपण. इथं टेम्परेचर ऑफ द वॉटर काय केलेलं आहे, कंटिन्युअसली गोज ऑन इन्क्रीजिंग आणि हे कुठपर्यंत झालेले आहे 100 डिग्री सेल्सिअस अँड कंटिन्युअसली वी प्रोव्हाइडिंग द हीट टू द वॉटर आफ्टर द 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतरही जर कंटिन्युअसली आपण काय केली, हीट प्रोव्हाइड जर केली तर दॅट वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द वॉटर व्हेपर. तेव्हा द प्रोसेस इन द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच किंवा द प्रोसेस इन विच ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द व्हेपोरायझेशन. किंवा the boiling point at which boiling point म्हणजे the boiling point of the water is 100 degree Celsius. The boiling point at which water is converted into the vapor, that process is known as the vaporization. ज्या बॉइलिंग पॉईंटला वॉटरचं रूपांतर व्हेपरमध्ये होतं ना, ती जी काही प्रोसेस असेल, द प्रोसेस इन विच द वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर ॲट द बॉइलिंग पॉईंट, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द व्हेपोरायझेशन. म्हणजे पाण्याचं वाफेमध्ये जे काय रूपांतर होतं ते 100 डिग्री सेल्सिअसला होतं, हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून बॉइलिंग पॉईंट ऑफ द वॉटर आहे 100 डिग्री सेल्सिअस. आणि ज्या बॉइलिंग पॉईंटला वॉटरचं रूपांतर द बॉइलिंग पॉईंट ॲट विच द वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द व्हेपोरायझेशन. म्हणजे आपल्याला फिक्स माहीत झालं की व्हेपोरायझेशन प्रोसेस वॉटरची 100 डिग्री सेल्सिअसला होते. म्हणजे वॉटरचं रूपांतर हे व्हेपरमध्ये 100 डिग्री सेल्सिअसला होतं, हे आपल्याला फिक्स माहीत आहे. पण आपण दुसरा एक असा प्रयोग केला की व्हेन वी टेक अ डिश, एक अशी डिश घेतलेली आहे किंवा बशी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ड्रॉप ऑफ द वॉटर मॉलिक्यूल ठेवली. हे असे ड्रॉप ऑफ द वॉटर मॉलिक्यूल टाकलेले आहेत आणि हे काय केले की 5-10 ड्रॉप ऑफ द वॉटर ठेवले आणि हे ओपन स्पेसमध्ये ठेवले की ज्यावेळेस टेम्परेचर नियर ॲटमॉस्फिअरचं जे काय टेम्परेचर असेल ते असेल 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं ड्रॉप ऑफ द वॉटर आहेत, टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर आहे 30 डिग्री सेल्सिअस आणि हे एक आपण अर्ध्या तासापर्यंत जर ठेवलं तर अर्ध्या तासानंतर याच्यामधले जे काय वॉटर मॉलिक्यूल आहेत ते आपल्याला डिसॲपियर झालेले आढळून येतील. म्हणजे याचा अर्थ यामध्ये असलेल्या वॉटर मॉलिक्यूलचं रूपांतरसुद्धा कशामध्ये झालेलं आहे, व्हेपरमध्ये झाले. पण त्यावेळेस मात्र ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे टेम्परेचर आहे बिलो द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे बिलो द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर यावेळीसुद्धा रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, त्याचं व्हेपरमध्ये झालेलं आहे. तेव्हा ज्या प्रोसेसमध्ये द प्रोसेस इन विच द वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर बिलो द बॉइलिंग पॉईंट ऑफ द वॉटर, तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इव्हॅपोरेशन म्हणायचं. आणि इव्हॅपोरेशन प्रोसेसमुळे ड्युरिंग द पिरियड ऑफ द समर सीझन we know that near about to 71% surface of the water is occupied by the surface of the earth is occupied by the water. जवळजवळ 71% पृथ्वीचा पृष्ठभाग हा कशाने व्यापलेला आहे, पाण्याने व्यापलेला आहे. मग ड्युरिंग द पिरियड ऑफ द समर सीझन वॉटर सरफेसवरचे जे काय वॉटर मॉलिक्यूल आहेत त्या ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरला जे काय असेल टेम्परेचर 30 डिग्री असेल, 35 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 40 डिग्री सेल्सिअस असेल, त्या टेम्परेचरला वॉटर मॉलिक्यूलचं रूपांतर व्हेपरमध्ये होतं. आणि आपण तर सांगितलेलं आहे की 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं रूपांतर व्हेपरमध्ये होतं. मग अशा वेळेस तर बिलो द बॉइलिंग पॉईंट किंवा 30 to 40 डिग्रीच्या दरम्यान असणारं ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचरला त्या टेम्परेचरला सुद्धा वॉटरचं रूपांतर व्हेपरमध्ये होतं. मग त्याच्यावर अफेक्ट करणारे फॅक्टर जे काय आहेत, विंड ब्लोईंग असेल, ह्युमिडिटी असेल, सरफेस ऑफ द वॉटर असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचं वॉटरचं रूपांतर इव्हॅपोरेशनमध्ये होतं, हे अवलंबून असतं. मग इकडं तर व्हेपोरायझेशनमध्ये ॲट 100 डिग्री सेल्सिअस वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर, तेव्हा त्या प्रोसेसला आपण व्हेपोरायझेशन म्हणतो.
की द प्रोसेस इन विच वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर ॲट द बॉइलिंग पॉईंट, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द व्हेपोरायझेशन. आणि इथं काय म्हटलेलं आपण, द प्रोसेस इन विच द वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू द व्हेपर बिलो द बॉइलिंग पॉईंट, तेव्हा दॅट प्रोसेस इज नोन ॲज द इव्हॅपोरेशन. मी या दोन कन्सेप्ट का घेतल्या, कारण या कन्सेप्टचा उपयोग आपल्याला ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटीमध्ये करायचा आहे. आणखी दोन कन्सेप्ट याच्यामध्ये आहे की ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटीशी रिलेटेड असलेल्या दोन कन्सेप्ट कोणत्या आहेत आणखी, की इन विच टाईम यू कॅन से दॅट एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. म्हणून आपल्याला इथं लिहावं लागेल एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर, की एअर ही सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर कधी म्हणायचं. एक उदाहरण देऊया आपण याच्यामध्ये, की समजा तुमच्या क्लासमध्ये टोटल स्टुडंटची संख्या आहे 60 आहे आणि ज्या दिवशी हे 60 स्टुडंट ॲक्च्युली प्रेझेंट असतील ना, त्या दिवशी तुम्हाला काय म्हणता येईल की युअर क्लास इज सॅच्युरेटेड विथ स्टुडंट. ज्यावेळेस खरोखर वर्गात विद्यार्थी 60 आहेत, हजेरीवर 60 आहेत, पण प्रत्येक दिवशी कधी 55 येतात, कधी 56 येतात, कधी 57 येतात, कधी 50 येतात. पण ॲक्च्युली ज्या दिवशी जेवढे स्टुडंट आहेत तेवढे ॲक्च्युली जर प्रेझेंट असतील तर यू कॅन से दॅट युअर क्लास इज सॅच्युरेटेड विथ स्टुडंट. तसं याच्यामध्ये इन विच टाईम यू कॅन से दॅट एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर ॲट एनी टेम्परेचर इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर. म्हणजे इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर होल्ड द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द वॉटर व्हेपर. मी काय सांगितलं की समजा आपण एअर काहीतरी स्पेसिफिक कन्सिडर केलेली आहे ॲट एनी टेम्परेचर. कोणते किती टेम्परेचर असेल, ॲट एनी टेम्परेचर व्हेन द व्हॉल्यूम ऑफ एअर होल्ड्स द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर. मी काय सांगितलेले, कोणत्याही टेम्परेचरला एअरचं जे काय व्हॉल्यूम असेल त्या व्हॉल्यूममध्ये ती एअर काय करत असेल, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द जे काय वॉटर व्हेपर आहे ते धरून ठेवत असेल, तेव्हा त्यालाच काय म्हणायचं, एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. म्हणजे काय म्हणता येईल याच्यामध्ये, की समजा मी इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर हे घेतलेलं आहे, इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर, की याचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस किंवा 25 डिग्री सेल्सिअस. आणि या 25 डिग्री सेल्सिअसला या व्हॉल्यूममध्ये पाण्याची वाफ सामावून घेण्याची क्षमता आहे 15 ग्रॅम आहे. आणि ॲक्च्युली त्या व्हॉल्यूममध्ये तेवढीच ॲक्च्युली 50 ग्रॅम वॉटर व्हेपर जर त्या व्हॉल्यूम ऑफ एअरने काय केलेले असेल, धरून ठेवलेली असेल, तर यू कॅन से दॅट एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर 50 ग्रॅम. म्हणजे जेवढी क्षमता आहे त्या क्षमते एवढीच जर ॲक्च्युली प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. म्हणून डेफिनेशनमध्ये सांगितले मी, ॲट एनी टेम्परेचर व्हेन व्हॉल्यूम ऑफ एअर होल्ड्स द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर. जर व्हॉल्यूम ऑफ एअरने जास्तीत जास्त पाण्याची वाफ काय करून केली असेल, त्या टेम्परेचरला धरून ठेवलेली असेल, तर तेव्हा त्याला काय म्हणायचं, ॲट दिस टाईम यू कॅन से दॅट एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. ॲक्च्युली पाण्याची वाफ सामावून घेण्याची क्षमता आहे 15 ग्रॅम, पण प्रेझेंट मात्र त्याच्यामध्ये आहे 9 ग्रॅमच प्रेझेंट आहे. तेव्हा तुम्ही काय म्हणणार की क्षमता आहे 15 ग्रॅम पण ॲक्च्युली प्रेझेंट आहे 9 ग्रॅम. ॲट दिस टाईम यू कॅन से दॅट इट इज एअर बिकम अनसॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. म्हणजे एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपरची डेफिनेशन मी सांगितली. अनसॅच्युरेटेडच्या उलट सांगा, ॲट एनी टेम्परेचर वेन व्हॉल्यूम ऑफ एअर होल्ड्स द लेस अमाऊंट ऑफ द वॉटर व्हेपर. जर कमी अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर क्षमतेपेक्षा जर होल्ड केलेले असेल तर यू कॅन से दॅट एअर बिकम अनसॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. आपला अभ्यास झालेला असताना मार्क घेण्याची क्षमता आहे आपली 80% ॲक्च्युली, पण जर आपल्याला 60% जर मार्क मिळाले तर तुमचे पालक जे काय असतात ते अनसॅच्युरेटेड विथ युअर मार्क्स, तुमच्या मार्कवर काय असतात, असमाधानी असतात. आणि ॲक्च्युअल जर 80 मिळाले तर युअर पॅरेंट्स आर सॅच्युरेटेड विथ द मार्क्स. हेही म्हणता येईल आपल्याला. म्हणजे जेवढी जास्तीत जास्त क्षमतेने वॉटर व्हेपर त्या व्हॉल्यूम ऑफ एअरमध्ये ॲट दॅट टेम्परेचरला धरून ठेवलेली असेल ना, त्याला म्हणायचं एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर.
नसता क्षमतेपेक्षा कमी जर असेल तर यू कॅन से दॅट एअर बिकम अनसॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. आपण याचं एक एक्झाम्पल घेऊया की ड्राय एअर असेल ॲट 40 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअसला आपण 1 किलोग्रॅम जे काय आहे याच्यामध्ये 1 किलोग्रॅम काय आहे, एअर आहे. 1 किलोग्रॅम एअर, टेम्परेचर ऑफ दॅट एअर इज इक्वल टू 40 डिग्री सेल्सिअस. आणि मग अशा वेळेस या 1 किलोग्रॅम एअरमध्ये पाण्याची वाफ सामावून घेण्याची जी काही क्षमता आहे ती आहे 49 ग्रॅम आहे. 1 किलोग्रॅम जर आपण एअर घेतली ॲट विच डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, हे टोटल एअर आहे की याचं मास जे काय आहे 1 किलोग्रॅम आहे. पण त्याच वेळेस त्या एअरचं टेम्परेचर किती आहे, 40 डिग्री सेल्सिअस. त्या 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार 1 किलोग्रॅम ऑफ एअर आहे ना, त्याच्यामध्ये पाण्याची वाफ सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त किती आहे, 49 ग्रॅम आहे. आणि ॲक्च्युली जर 49 ग्रॅमच प्रेझेंट असेल तर यू कॅन से दॅट एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. पण एअर बिकम सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड विच विल बी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. एअर बिकम सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. हे कोणावर डिपेंड आहे, टेम्परेचर. पाहूया आपण याच्यामध्ये. व्हेन वी आता ॲक्च्युली 49 ग्रॅम वॉटर व्हेपर आहे याच्यामध्ये, कशामध्ये, 1 किलोग्रॅम एअरमध्ये वॉटर व्हेपर आहे ॲक्च्युली 49 ग्रॅम. मग मी काय केलं याचं की ह्याचं टेम्परेचर मला डिक्रीज करायचं आहे आणि ते टेम्परेचर डिक्रीज करत करत मी कुठपर्यंत आणलेलं आहे, 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी केलेलं आहे. मग 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर कमी केलेलं असेल तर याच्यामध्ये पाणी मास तर तेवढंच आहे, 1 किलोग्रॅम मास ऑफ एअर आहे. मग या 1 किलोग्रॅम मास ऑफ एअरमध्ये पाण्याची वाफ सामावून घेण्याची क्षमतासुद्धा कमी होते आणि ती आहे 14.7 ग्रॅम वॉटर व्हेपर. मग तेच 1 किलोग्रॅम एअर घेतली आपण, त्याचं टेम्परेचर ज्याचं 40 डिग्री आहे ते कमी करत करत 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलो आणि मग 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलेलं असताना ॲक्च्युली त्याच्यामध्ये 49 ग्रॅम वॉटर व्हेपर आहे. पण समाविष्ट किती, ॲक्च्युअल त्याची त्या टेम्परेचरला पाण्याची वाफ सामावून घेण्याची क्षमता 14.7 आहे. मग ह्या उरलेले अमाऊंट ऑफ द जी वॉटर व्हेपर आहे ना, हे डिक्रीज करत करत हे 14.7 ग्रॅम वॉटर व्हेपर घेईल आणि उरलेल्या मॉलिक्युलचं जे काय कन्व्हर्शन असेल ना ते केलेलं असेल ड्यू पॉईंटमध्ये. मग उरलेलं किती आहे, 49 ग्रॅम, 49.0 मायनस 14.7 ग्रॅम, इथं येईल 3 आणि हे असेल 34 येईल माझ्या मते, 10 कॅरी 34.3 ग्रॅम ही वॉटर व्हेपर कुठं गेली. ॲट दिस टाईम दॅट एक्स्ट्रा वॉटर व्हेपर इज कन्व्हर्टेड इन टू द ड्यू पॉईंट. मग नेमकी ड्यू पॉईंटची डेफिनेशन काय सांगता येईल, द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर इज नोन ॲज द ड्यू पॉईंट. की ज्या टेम्परेचरला वॉटर व्हेपर काय होते, सॅच्युरेटेड होते. इथं टेम्परेचर डिक्रीज करत करत मी कुठपर्यंत आलो आहे, 20 डिग्री सेल्सिअसला. ॲक्च्युअल मी समजा याच्यामध्ये ह्या 49च्या ऐवजी हे अनसॅच्युरेटेड लेवल आहे, समजा ही अनसॅच्युरेटेड आहे, याच्यामध्ये 30 ग्रॅम वॉटर व्हेपर आहे. ॲक्च्युअल किती पाहिजे, 49 ग्रॅम पाहिजे, म्हणजे हे अनसॅच्युरेटेड आहे. मग मी याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करत 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 येतो. ही सुरुवातीला 49 ग्रॅम असायला पाहिजे, आहे ॲक्च्युली 30 ग्रॅम. टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस, मास ऑफ एअर आहे 1 किलोग्रॅम आणि मग 40 डिग्री सेल्सिअसपासून 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत की ज्याच्यामध्ये वॉटर व्हेपर आहे 30 ग्रॅम. मग टेम्परेचर जसजसं डिक्रीज करेल तसतसंही ती जी काही व्हॉल्यूम ऑफ एअर आहे ते व्हॉल्यूम ऑफ एअर पाण्याची वाफ होल्ड करून घेण्याची क्षमता त्याची कमी होते आणि कमी झाल्यामुळे ॲक्च्युली 30 ग्रॅमपैकी ती फक्त 14.7 ग्रॅमच घेईल. उरलेलं 15.3 ग्रॅम जे काय आहे त्या 15.3 ग्रॅमचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, ड्यू पॉईंट होईल, लहान लहान पाण्याच्या ड्रॉपमध्ये होईल. मग ड्यू पॉईंट कुणाला म्हणायचं, द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. की ज्या टेम्परेचरला एअर काय होईल, सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर होईल, तेव्हा त्या टेम्परेचरला म्हणायचं ड्यू पॉईंट असं म्हणायचं. म्हणजे ड्यू पॉईंटचे डेफिनेशन काय सांगणार तुम्ही, द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर.
ज्या टेम्परेचरला एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर होईल त्या टेम्परेचरला ड्यू पॉईंट म्हणायचं. इथं 20 डिग्री सेल्सिअसला ही एअर जे काय आहे ती सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर होते, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, त्या टेम्परेचरला ड्यू पॉईंट असं म्हणणार. ड्यू पॉईंट इज रिलेटेड टू द टेम्परेचर. हे ड्यू पॉईंट कोणाशी रिलेटेड आहे, टेम्परेचरशी रिलेटेड आहे. म्हणजे ड्यू पॉईंटचे डेफिनेशन आपण काय सांगणार, उरलेल्या वॉटर व्हेपरचं कन्व्हर्शन ड्रॉप ऑफ द वॉटरमध्ये होते आणि त्याला त्या टेम्परेचरला आपण ड्यू पॉईंट म्हणणार. मग ह्युमिडिटी कशाला म्हणायचं, ह्युमिडिटी इज नथिंग बट द प्रेझेन्स ऑफ द वॉटर व्हेपर इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर. एअरमध्ये असणारी जी काय वॉटर व्हेपर आहे ना, प्रेझेन्स ऑफ द वॉटर व्हेपर इन ॲटमॉस्फिअर इन एअर इज नोन ॲज द ह्युमिडिटी. ह्युमिडिटीची डेफिनेशन काय सांगितली मी, प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर, प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर, इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर आपण असं म्हणूया. मग जनरली देर आर टू टाइप्स ऑफ द ह्युमिडिटी. वन इज द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी अँड सेकंड इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. पहिली कोणती सांगितली मी, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, आणि सेकंड इज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कशाला म्हणायचं, ॲक्च्युअल मास ऑफ द वॉटर व्हेपर प्रेझेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. मी काय सांगितलं, ॲक्च्युअल मास ऑफ द वॉटर व्हेपर प्रेझेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द एअर. सपोज दिस इज द युनिट व्हॉल्यूम ऑफ द एअर, हे असेल युनिट व्हॉल्यूम ऑफ द एअर. याच्यामध्ये जी काय एअर असेल ते असेल युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर असेल, एवढी असेल. आणि मग या युनिट व्हॉल्यूम ऑफ एअरमध्ये जे काही मास ऑफ वॉटर व्हेपर असेल, मास ऑफ वॉटर व्हेपर असेल ना, त्याला काय म्हणणार आपण, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ही डेफिनेशन कुठेतरी मिळते जुळती येते, ही डेफिनेशन मिळते जुळती येते डेन्सिटीची. ॲक्च्युअल मास ऑफ द एनी सबस्टन्स पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज द डेन्सिटी असं म्हटलेलं आहे आपण. मग इथं काय म्हणायचं, ॲक्च्युअल मास ऑफ द वॉटर व्हेपर प्रेझेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला तसाच येईल, मास अपॉन व्हॉल्यूम, आणि म्हणून युनिट ऑफ द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब इज नथिंग बट द युनिट ऑफ द ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशाला म्हणायचं, तर याचं आपल्याला एक्झाम्पल घ्यावं लागेल. रिलेटिव्ह ह्युमिडिटी, या रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर काही न्यूमेरिकल्स पण आहेत. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनेशन आपण कशी करणार, दिस इज द सेकंड टाईप ऑफ द ह्युमिडिटी. ॲक्च्युअल पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनेशन आपण काय करणार, ॲक्च्युअल मास ऑफ दी वॉटर व्हेपर प्रेझेंट, जे काही ॲक्च्युअल, इट इज नथिंग बट द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट एनी टेम्परेचर डिवाइड बाय काय, डिवाइड बाय द मास ऑफ वॉटर व्हेपर फॉर दी सॅच्युरेशन लेवल ऑफ एअर ॲट दॅट टेम्परेचर. की त्याच टेम्परेचरला त्याच व्हॉल्यूममध्ये असणार, म्हणजे एअर सॅच्युरेटेड होण्यासाठी जी आवश्यक असणारं मास ऑफ द वॉटर व्हेपर आहे ते आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, की समजा मी याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे एक गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर घेतलेलं आहे, याचं व्हॉल्यूम फिक्स आहे आणि टेम्परेचर आहे समजा 25 डिग्री सेल्सिअस. या व्हॉल्यूममध्ये या व्हॉल्यूम ऑफ एअरमध्ये सॅच्युरेशन होण्यासाठी 15 ग्रॅम एअरची आवश्यकता, वॉटर व्हेपरची आवश्यकता आहे. वॉटर व्हेपर किती कन्सिडर करावं लागेल आपल्याला, वॉटर व्हेपर घेतलेला आहे 15 ग्रॅम. म्हणजे सॅच्युरेशन ही एअर सॅच्युरेटेड होण्यासाठी, एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर होण्यासाठी 15 ग्रॅम व्हेपरची आवश्यकता आहे या व्हॉल्यूम ऑफ एअरला, की ज्यावेळेस टेम्परेचर असेल 25 डिग्री सेल्सिअस. पण ॲक्च्युअल प्रेझेंट जी काय आहे ॲक्च्युअल वॉटर व्हेपर प्रेझेंट जे काय आहे,
वॉटर व्हेपर आहे 10 ग्रॅम. सॅच्युरेशनसाठी किती पाहिजे 15 ग्रॅम, पण ॲक्च्युअल किती आहे 10 ग्रॅम. त्याच टेम्परेचरला त्याच व्हॉल्यूममध्ये ॲक्च्युअल 10 ग्रॅम आहे आणि सॅच्युरेशन लेवलसाठी पाहिजे आपल्याला 15 ग्रॅम. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती येईल याच्यामध्ये? रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज नथिंग बट द ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर प्रेझेंट इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट दॅट टेम्परेचर. मग ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर किती आहे आपल्याकडं 10 ग्रॅम आणि सॅच्युरेशन लेवलसाठी त्याच व्हॉल्यूममध्ये त्याच टेम्परेचरला मास ऑफ द वॉटर व्हेपर किती पाहिजे 15 ग्रॅम पाहिजे. मग इथं युनिट काय होईल? ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल, विच इज रिमेनिंग 2/3 आणि इट विल गेट हाऊ मेनी 0.66 समथिंग येईल. म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटीची ही डेफिनेशन झाली. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज नथिंग बट द रेशिओ ऑफ द ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर व्हेपर in a given volume of air at any temperature to the mass of the water vapor for the saturation of the air at that temperature in that volume. मग मी एक्झाम्पल घेतलं की या व्हॉल्यूममध्ये असणारी जी काय वॉटर व्हेपर आहे 25 डिग्री सेल्सिअसला ते ॲक्च्युअल 10 ग्रॅम आणि म्हणजे कमी आहे आणि सॅच्युरेशन होण्यासाठी लागते 15 ग्रॅम. मग आपण ॲक्च्युअल मास ऑफ द वॉटर व्हेपर प्रेझेंट इन ए गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट दॅट टेम्परेचर ते आहे 10 ग्रॅम अँड फॉर द सॅच्युरेशन लेवल द मास ऑफ द वॉटर व्हेपर इज नेसेसरी 15 ग्रॅम. मग यांचा रेशो जो घेतला, जो येणारा रेशो आहे ती दॅट इज नथिंग बट द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. पण रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ द पर्सेंटेज आणि पर्सेंटेज म्हटलं की आपण याला काय करणार 100ने मल्टिप्लाय करणार. इथं 100ने मल्टिप्लाय करणार. इट विल गेट रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 66%. तेव्हा त्याला आपण काय म्हणणार रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे 66%. इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100% जर असेल म्हणजे काय ॲक्च्युअल मास ऑफ द वॉटर व्हेपर आपण घेतलेला आहे 15 ग्रॅम आणि प्रेझेंट मास फॉर द सॅच्युरेशन लेवलसाठी असेल 15 ग्रॅम म्हणजे इथं येणारा ॲन्सर काय असेल 100%. मग इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज जर 100% असेल तर यू कॅन से दॅट रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100%. यू कॅन से दॅट एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. तेव्हा एअर काय आहे सॅच्युरेटेड आहे विथ वॉटर व्हेपरने. बट इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60% असेल तर यू कॅन से दॅट एअर बिकम्स ड्राय. एअर इज ड्राय. एअर ड्राय कधी असते जेव्हा त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%पेक्षाही कमी असते तेव्हा एअर बिकम्स काय म्हणतो आपण ड्राय म्हणतो. जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज ग्रेटर दॅन 60% असेल ॲट दिस टाईम यू कॅन से दॅट एअर इज मॉइस्ट. तेव्हा एअर काय असते मॉइस्ट असते. हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत की एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर कधी असेल जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 100% असेल तेव्हा. जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60% असेल तर यू कॅन से दॅट एअर बिकम्स ड्राय आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज ग्रेटर दॅन जर 60% असेल तर यू कॅन से दॅट एअर इज मॉइस्ट. आणि जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही मोर दॅन 80% असते तेव्हा पाऊस पडण्याची जास्त शक्यता असते. मोर दॅन 80% जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर. म्हणजे दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. ड्यू पॉईंटची मी डेफिनेशन सांगितली. द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर इज नोन ॲज द ड्यू पॉईंट. पण सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले इन विच टाईम यू कॅन से दॅट एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर अँड एअर बिकम अनसॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. तर ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आणि या रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर काही न्यूमेरिकल्स आहेत ते आपण पुढच्या पिरियडमध्ये घेणार आहोत. टुडे यू स्टॉप हेअर.